जमलं जमलं जमलं, आमच्या स्वीटूचं लग्न जमलं बरं का. धावडे 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 ओ धावडे, हे घ्या. आमच्या स्वीटूचं लग्न जमलं बरं का. ओ वहिनी, ओ वहिनी, आमच्या स्वीटूचं लग्न जमलं बरं का. अरे चिन्हारे पेढे कुठे आहेत? ते दादा मी आणले, बॉक्स मध्ये आहेत. सगळं असं अचानक ठरलं. मला खरंच खूप टेन्शन आलंय ग स्वीटू. 6 दिवसात तयारी करायची आहे. कशी होणार? तयारी करायला पैसे लागतील, त्याची इतकी पटकन व्यवस्था कशी करणार आपण आई? अचानक इतका आर्थिक भार आला दादांवर तर. काय बोलतेस राजा? अशी संधी पुन्हा पुन्हा नाही मिळणार. समोरून पटकन होकार आलाय, तू पण हो म्हणून टाक. ए बाळा, ग मुलगा चांगला दिसतोय, तुला सुखात ठेवेल तो. बरं झालं तू आलास. तू समजाव ना तुझ्या मैत्रिणीला. तर त्या मुलासमोर पण काही बोलली नाही. आता मी विचारते तरी काहीतरी नको तेच काहीतरी बोलत बसली. मावशी ऐक ना, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. सुशील बद्दल आहे. तुला पण आवडला ना मुलगा? नावाप्रमाणे अगदी सुशील आहे. मला तर फार आवडलंय बघ. आणि मलाच काय, घरात सगळ्यांनाच आवडले. काय ग सुमन? होय नी. तू बोल ना तिच्याशी, समजाव ना तिला, तुझं ऐकेल. तू कोणाचंही प्रेशर घेऊ नकोस. तुला जे हवं, जे तुझ्या मनात असेल ते बिंदास बोल. 6 दिवसात लग्न म्हणजे कशी लगेच सोडून जाऊ तुम्हाला सगळ्यांना? ते पण अमेरिकेत. अगं सोन्या, चांगल्या गोष्टी अशा पटापटच होतात. आपल्याला कळत पण नाही आणि माणसाचं नशीब असं पटकन बदलतं. काय रे हो? दादा, हा मुलगा फ्रॉड आहे. हा फक्त पैशासाठी लग्न करतोय आपल्या स्वीटूशी. लग्नानंतर सोडून द्यायचा प्लॅन आहे याचा. मावशी, सुशीलचा काहीतरी वेगळाच घोळ आहे. कसं सांगू तुला? बोल ना, तू कसला विचार करतोयस? बोल ना जरा, समजाव ना तिला. बोल तिच्याशी. सुमन, मी पेढा घेऊन बाहेर जाते. स्वीटूला तर उत्तर देऊ देत. हो, ती जरा लागते. नाही कसं आहे ना, अशा वेळेला मुली जरा बावरतात ना. हो, तिला आपलीच काळजी वाटते, पण मनातून खुशच असणार ती. म्हणजे बाकी सगळं चांगलं आहे ना, ती कशाला नकार देईल? हो, पण तिला तर उत्तर देऊ दे ना. मला तिच्या तोंडून सगळं ऐकायचंय. स्वीटू, तू बोल ना दादा, सांग ना तुझा होकार आहे. हे बघ स्वीटू बाळा, तुझ्या मनात जे आहे ना ते मला कळू दे. हे बघ, तुझ्यावर कोणाचाही दबाव नाहीये. तुझं स्वतःचं असं एक मत आहे ना, ते मला कळलं तर फार बरं होईल. आणि एक सांगतो, तुला जे वाटतं ना तेच होणार आहे. स्वीटू बाळा, बोल ना. दादा, तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे 6 दिवसात लग्न खूपच घाईत होत आहे सगळं म्हणून. सांग सगळ्यांना. सुयश, सुशील, हो आय एम सो सॉरी, सुशील, तर काही नाही, 6 दिवसच आलाय फक्त. आय मीन सच अ स्मॉल वेकेशन, नाही का? अरे छोटं वेकेशन कुठे? मी गेला महिनाभर इकडेच आहे. हो, US ला माझा जॉब असतो, सो आय नीड टू गो देअर. मग तू गेल्यावर स्वीटूचं काय आमच्या? तिला पण नेणार ना मी सोबत. ओ आय सी. ओके, मग 6 दिवसात कसं काय मॅनेज करणार? आय मीन विजा असतो, तिचा पासपोर्ट आहे, आणि प्लस आजकाल इंटरनॅशनल फ्लाईटची तिकीट एवढ्या शॉर्ट नोटीसवर नाही मिळत ना.
अरे त्याची काळजी करू नको, ते काय माझा एक माणूस आहे, तो हे सगळ्या गोष्टी मॅनेज करतो. ओ ऑफिसचाच आहे. अच्छा, ते कंपनीचं नाव काय म्हटलंस? CRST. CRST. ओ तू CRST मध्ये आहेस, पण ती इफ आय एम नॉट रॉंग UK बेस्ड कंपनी आहे ना? हो, UK बेस्ड कंपनी आहे, पण त्याची ब्रांच US मध्ये. छान कंपनी आहे, खूप खूप मोठी कंपनी आहे दादा, नावाजलेली आहे. सॉफ्टवेअर मध्ये डील करतात ते. अरे ते मी विसरलो, तो फुल फॉर्म काय कंपनीचा? कम्युनिकेशन रिसोर्सेस सिम्बॉल्स अँड टेक्नॉलॉजी. कम्युनिकेशन रिसोर्सेस सिस्टम्स अँड टेक्नॉलॉजी. त्याचा CEO इज अ व्हेरी जिनियस गाय. लास्ट इयर त्याच्या टर्नओव्हर बद्दल एक खूप मोठा इंटरव्ह्यू आला होता, खूप व्हायरल झाला होता आणि इट वॉज रिअली गुड. त्याचं नाव काय आहे तुमच्या CEOचं? समथिंग मला आठवत, तुला माहिती असेल ना, तो ऍक्च्युअली इंटरव्ह्यू तुमच्याच ब्रांच मध्ये झाला होता आय गेस. त्याच्यानंतर त्यांनी एम्प्लॉईज बरोबर सेल्फी पण काढले होते, खूप मीम झाल्या होत्या, इट वॉज व्हायरल. अरे हो, त्या दिवशी मी फील्डवर गेलो होतो. ते काय, आमच्या कंपनीच्या सॉफ्टवेअरला आजकाल खूप डिमांड आहे. ECUs, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट्स, डॅम्पर्स, कस्टम मॅपिंग. तुमची कंपनी ऑटोमोबाईल पार्ट्स बनवते. हां, ऑटोमोबाईल पार्ट्स. हो, कंपनी ऑटोमोबाईल पार्ट्सची आहे, पण मी त्या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डिपार्टमेंटमध्ये. इट्स ओके. तू US मध्ये राहायला कुठेस? ओम, सगळी माहिती पाठवली आहे त्यांनी. अगं हो, पण चेक तर करायला नको खरी आहे का खोटी आहे. शेवटी आपण ह्याच्या भरोशावर स्वीटूला US ला पाठवणार आणि त्यात हा एकटाच आलाय, आई वडिलांना घेऊन नाही आलाय. लग्न म्हणजे दोन कुटुंबाचं नातं असतं ना. आई वडिलांची ओळख करून द्यायला पाहिजे त्यांनी. मग सांग, कधी देतोस आई वडिलांची ओळख करून? भेटूया. तू कुठे राहतोस सांग ना. कॅलिफोर्निया. कॅलिफोर्निया? तू काय, तुझ्याकडे रॉकेट किंवा विमान आहे का? आय मीन तू ईस्ट कोस्ट टू वेस्ट कोस्ट रोज ट्रॅव्हल करतोस, कारण तुझं जे ऑफिस आहे त्याची एकमेव ब्रांच आहे ती न्यूयॉर्कला आहे रे. तू कॅलिफोर्नियाला राहतोस, कसं काय जमतो तुला? दॅट्स व्हेरी स्ट्रेंज. आय मीन इनफ यार, इनफ. खूप गप्पा झाल्या. मला माहिती नाही तुला काय म्हणायचंय ते, पण तुला असं वाटतंय का मी हे सगळं खोटं बोलतोय म्हणून एवढे सगळे प्रश्न विचारतोस मला? तुम्ही जरा शांत व्हा, शांत. ओ दादा, हा कोण आहे? हा का मध्ये मध्ये बोलतोय? मध्ये मध्ये मला प्रश्न का विचारतोय हा? हे बघा, मुलीचे वडील तुम्ही आहात, तुम्ही जे प्रश्न विचारत नाहीत ना ते प्रश्न हा मला का विचारतोय? न्यूयॉर्क टू कॅलिफोर्नियाची जर्नी साधारण 6 तासांची आहे रे. तुला असं म्हणायचं आहे का की तू रोज न्यूयॉर्क टू कॅलिफोर्निया कामासाठी ट्रॅव्हल करतोस? हे म्हणजे मुंबईहून दिल्लीला किंवा त्यापेक्षा लांब गेल्यासारखं आहे रोज कामासाठी. काहीतरी पटेल असं सांग ना. तू आम्हाला तुझा पासपोर्ट, व्हिसा आणि 6 दिवसांनी US ला जायची तिकीटं दाखव, मग आपण बोलूयात. ए बस, बस झालं आता तुझं. खूप झाले तुझे प्रश्न. माझे प्रश्न तेव्हाच थांबतील जेव्हा तू त्याची रिझनेबल उत्तर देशील. सुशीलजी, आपण जरा शांतपणे बोलूया ना. तुम्ही उगाच चिडू नका, आपण शांतपणे बोलूया. आपल्याकडे सगळी माहिती आहे. तीच कन्फर्म करतोय. पण कन्फर्म करतो? तू काय कन्फर्म करतो? हा कोण होता कन्फर्म करणारा? तू कॅलिफोर्निया राहतोस का? हा, तुला माहिती आहे अमेरिकेबद्दल? नाही दादा, आता मला नाही जमणार. मीच तुमच्या मुलीला पसंत केली होती, पण ह्या मुलामुळे मी हे लग्न मोडतोय.
माफ करा मला. नाही, मला बोलायचंच नाही. नाही, माफ करा मला बोलायचंच नाहीये. अहो ओम तू तरी थांब ना. मावशी मी काही चुकीचं बोललो नाही. मी त्याला साधे साधे प्रश्न विचारत होतो, तो चिडून निघून गेला कारण त्याच्याकडे त्याची उत्तरं नव्हती. अरे दादा बोलत होता ना, मग तू मध्ये कशाला बोललास? अरे काका, पण मी त्याला ऑफेन्सिव्ह असं काहीच बोललो नाहीये किंवा त्याला इन्सल्टिंग वाटेल असं काहीच बोललो नाहीये. तो निघून गेला चिडून कारण त्याच्याकडे प्रश्नांची उत्तरं नव्हती. मी प्रश्न विचारले म्हणून तो चिडला नाही, उत्तरं नव्हती म्हणून तो चिडलाय. आणि ऑनेस्टली तो काही चांगला मुलगा नव्हता. हो बाबा, ओमदादा काही चुकीचं बोलत नाहीये. तो मुलगा खरंच बरोबर नव्हता. मी स्वतः त्याचं बोलणं ऐकलं फोनवरून, म्हणून मीच सांगितलं ओमदादाला की ओमदादा मुलगा गडबड आहे, ह्यात आपल्या सुटलं. काकी काकी तू मारू नकोस त्याला, तो खरं बोलतोय. त्यांनीच मला येऊन सांगितलं होतं आणि मी त्याच्याशी सुमन काय जे झालं ते झालं, तर त्याला मारून काय उपयोग सांग मला. डलू मावशी, अगं त्यांनीच मला सांगितलं होतं काहीतरी गडबड आहे म्हणून मी प्रश्न विचारले त्याला. ओम ओम बाबा, मला ना हे तुझं काय ते न्यूयॉर्क ते मला काही समजत नाही. तुला त्या मुलामध्ये काहीतरी खटकलं, तुमचं नाही जमलं, तुला त्याच्याशी नाही बोलायचं, तुला तो नाही आवडला, तर सगळं ठीक आहे. मुलामध्ये होत आहे. मला फक्त एवढं समजतं की यात ना माझ्या मुलीचं नुकसान आहे. माझ्या स्वीटूचं खूप नुकसान झालंय. तुला कळतंय का? माझ्या स्वीटूचं नुकसान. तो नलू पुरे आता. ओम तू तू असं नसतं रॉकी, गडबड करायची नसते अशा गोष्टींमध्ये, कळलं ना? हा. Wow, he's so handsome. He's so cute. मम्मी जी ये क्या कर रही है? अपने फोटो क्यों खींच रही है? फोटो नाही रे, ती फोन मध्ये एकटीच बडबडतीये का? जाके पूछते ना. काय ग मोमो, सगळं ठीक आहे ना? Yeah, अगं नाही, तू अशी फोनशी बोलतीयस. I'm absolutely fine. पापांच्या मित्राच्या मुलांनी मला फोटोज पाठवले आहेत. कसले फोटो? मुलांचे फोटोज. त्यांना माझ्याशी लग्न करायचं आहे. So I was checking. ओए, तुम्हारी शादी मोमो? Rocky, I said I was just checking. अजून विचार केलेला नाहीये. अच्छा मम्मा जी, हिने जर विचार केला ना तो ही अपने ओम का रास्ता क्लियर हो जाएगा. पूछो ना. ए मोमो, बघू ग मला पण फोटो. Oh, sure. छोटासा आहे ना जरा, म्हणजे फोटो छोटासा आहे ना जरा. Rocky, can you connect this to the TV, please? यस यस, एक मिनट. कनेक्ट. अरे वा. ओ मॉम, पाहिलं कसा इम्प्रेस करायला कारच्या समोर थांबून फोटो पाठवलाय. हो, पण माझ्या पप्पांकडे 100 कार्ड्स आहेत. पण राजबिंडा आहे ग हा. तुमचा जोडा शोभून दिसेल. जोडा? हो. शूज? अगं नाही, जोडा म्हणजे जोडा बूट नाही ग, म्हणजे कसं आहे, पेर. हा पेर असते ना, गर्ल बॉय, त्या पेरला म्हणतात जोडा. ओ पेर. हे बघ, हा मुलगा ना तुझ्यासाठी अगदी सुटेबल आहे बरं का. वाव,
सुटेबल बॉय शोधताय? हो. तिच्या पप्पांनी पाठवलेत फोटो. हाय बेबी. हाय. Can you disconnect? I will connect. Now you see. हा मुलगा कसा वाटतो? आता तू फक्त एकच फोटो बघायचा, ओमचा. कारण त्याच्याशी तुझं लग्न होणार आहे आणि ते लग्न मी ठरवलंय. हा अल्विका, पण त्याला माझ्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाहीये. आणि आता तरी कुठे आहे तो? हा, तो हो ना, तो अंबरनाथला गेलाय. तो स्वीटूला बघायचा कार्यक्रम आहे ना, तिला घेऊन गेलाय तो तिकडे. सी, मग मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय, ये इकडे. हो बोल ना ग. हा, मिसेस खानविलकर, मला तुमच्याशी बोलायचं. हो का? तुझं चालू दे. काय झालं? काय चाललंय तुझं मॉम? काय बडबडत होतीस तू त्या मोमोज समोर? अगं मी काय केलंय? दुसऱ्या कुठल्या तरी मुलामध्ये तिचा इंटरेस्ट निर्माण करून तिला इथून घालवून द्यायचा प्लॅन आहे तुझा, कळत नाहीये का मला? सो जस्ट स्टॉप दिस. कारण मोमो आणि ओमचं लग्न ठरवलंय मी. तू ओमशी बोलली आहेस? तो माझ्या शब्दाबाहेर नाही. त्याचं बरं वाईट मला कळतं, मी ताई आहे त्याची. अगं पण मोमो या घरात पैसा घेऊन येणार आहे, स्टेटस घेऊन येणार आहे. ती या घरात सून म्हणून आली ना तर खानविलकर ग्रुपचं नाव जगभरात पोहोचणार आहे. जगभरात आपला बिझनेस नेण्याचा गोल्डन पास आहे ती या घरात सून म्हणून आली तर आपल्या स्टेटसची शोभा वाढेल. मिसेस खानविलकर, सून स्टेटसची शोभा वाढवायला आणायची आहे का भावाशी संसार करायला? तर लग्न झालंय म्हटल्यावर संसार होणारच. तू नाही का करतेस इतकी वर्ष संसार? आणि ती काय फक्त संसार करायला येणार नाहीये, तिच्या बरोबर बिझनेस येणार आहे, रगड पैसा येणार आहे, आपली इंटरनॅशनल व्हेंचर, ग्रोथ, पॉवर सगळं येणार आहे. मिसेस खानविलकर, कळतंय का तुम्हाला? आणि ओमसाठी सुख? पैसा आलाय म्हटल्यावर सुख येणारच. पैशानी सुखसोयी विकत घेता येतात, सुख नाही. व्हॉट एव्हर. आणि संस्कार का ते पण पैशांनी विकत घेणार आहेस तू? कुठल्या गोष्टी घेऊन बसलीस तू? मी फक्त ओमचं लग्न ठरवलंय. एक सून तर घरात आणतेय. तू फक्त घरात एक सून आणत नाहीयेस, घरासाठी एक सून आणतीयेस. ओमसाठी एक बायको, सहचारिणी, सखी, तुझ्यासाठी वहिनी, आमच्यासाठी लेक आणतीयेस. आता ती तिचा पैसा, अडका, गाडी, बंगला, नाव सगळं घेऊन येईल, त्यांनी फार फरक पडत नाही ग. पण ती या घरात सुख समृद्धी घेऊन येणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली. समृद्धी म्हणजे पैसाच ना, तो ती आणतेच आहे. विचारांची समृद्धी, मनाची श्रीमंती. अगं तिचं काही फक्त त्या घरून या घरी येणं नसतं. एखादी मुलगी लग्न करून सासरी येते, सून बनते, तेव्हा पुढच्या पिढ्यांच्या संस्कारांची जबाबदारी आणि मागच्या पिढ्यांच्या जबाबदारीचे संस्कार घेऊन यायला हवी. तिच्या येण्याने घराचं गोकुळ व्हायला हवं. लेक म्हणून आलेली सून पुढे जाऊन मुलाबाळांची काय, नवऱ्याची, सासू सासऱ्यांची, सगळ्यांचीच आई बनते. पोरांचं मायेनी करणारी, त्यांना शिस्त लावणारी, संध्याकाळी देवापाशी दिवा लावून शुभं करोती म्हणणारी, वरण भाताचे घास खाऊ घालता घालता चिवकाऊच्या गोष्टी सांगणारी. तू निवडलेली सून हे काही करू शकेल असं मला वाटत नाही. मनाची श्रीमंती, घराचं गोकुळ, हे असले शब्द ना पुस्तकात बरे वाटतात मिसेस खानविलकर. ही दुनिया ना पैशावर चालते, त्यामुळे ही असली फालतू कामं आया करेल. आया आणि आई यामध्ये फरक असतो मालविका. ओमला कामावरनं उशीर झाला तर जेवायसाठी त्याची वाट पाहणारी, त्याला प्रेमानं वाढणारी, ओमची मैत्रीण होऊ शकणारी, त्याच्या चांगुलपणामध्ये आपला चांगुलपणा मिसळून सुखी संसार करणारी सून हवी आहे ग या घरात. तू निवडलेल्या मुलीला हे काही जमेल असं मला वाटत नाही.
काय म्हणते मी? तुझ्या कुठल्याही म्हणण्याने या घरात कोणालाच काहीच फरक पडत नाही हे तुलाही माहितीये मिसेस खानविलकर. आणि ज्या घराच्या घरपणाबद्दल तू बोलतेस ना, त्या घराला घरपण मी कमवलेल्या पैशामुळे आलंय. त्यामुळे तुझी माया ममता या घरात नाही आली तरी चालेल, कारण तिला पैशात काहीच किंमत नाहीये. ती मोमो आणते ना, ते $1,000,000 माझ्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे. सो तू काहीही म्हण, कितीही बोल, काहीही कर, माय डिसिजन इज फायनल. या घरची सून तर मोमोच होणार.